नमस्कार मित्रांनो, मी मानतेश मठपती. आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जे कोणी नवीन असतील त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि हे चालू घडामोडीचं सिरीज आहे. दररोज आपण 4 वाजता टाकतोच. आणि जे कोणी नवीन असेल आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि येणाऱ्या परीक्षेला सर्व परीक्षेला करंट अफेअरचा एकदम IMP पॉईंट आहे. हा तुम्हाला लीड करून स्कोअर करून देणारा विषय आहे. चला तर आपण प्रश्नाला सुरुवात करू. प्रश्न पहिला आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन क्रमांक ए 82वा. प्रश्न दुसरा, ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेला नेता कोण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक बी नरेंद्र मोदी. प्रश्न तिसरा आहे, कोणत्या राज्य सरकारने प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र सरकारने. प्रश्न चौथा, अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणती हेल्पलाईन सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी मानस. लक्षात ठेवा, हे IMP आहे. लक्षात ठेवा, अंमली पदार्थाबद्दल आहे. हेल्पलाईन सुरू केलेली कुठली? तर मानस. प्रश्न पाचवा आहे, महाराष्ट्र राज्य कोणत्या ठिकाणी शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शन भरवण्यात आले आहे? तर सातारा येथे. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न 6 आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला तिसरे पदक कोणत्या खेळाडूंनी जिंकून दिले? तर ऑप्शन क्रमांक ए स्वप्नील कुसळे. कुठल्या आहे? तर कोल्हापूर राधानगरी येथे. आपण थोडीशी माहिती बघूया. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला तिसरे पदक दिले. पदक कोणते होते? तर कांस्य पदक. विजेता कोण? स्वप्नील कुसळे. आणि क्रीडा प्रकार हा नेमबाज. आतापर्यंत भारताने जिंकलेले पदक बघून घ्या. मनू भाकर कांस्य पदक, सरबजोत सिंग व मनू भाकर सांघिक खेळामध्ये कांस्य पदक घेतलेले आहेत. त्यानंतर स्वप्नील कुसळे यांनी कांस्य पदक. प्रश्न क्रमांक 7, नुकतेच भूसंकलन झालेले वायनाड हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक डी केरळ. पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे तेथे भूसंकलन झालेलं आहे, त्यामुळे अनेक लोक त्यात मृत्यू पावलेले आहेत. प्रश्न क्रमांक 8, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? तर कोण आहेत? ऑप्शन क्रमांक बी PT उषा. प्रश्न 9, लष्कराच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ऑप्शन क्रमांक सी साधना सक्सेना नायर. आता थोडीशी बाकीच्याबद्दल आपण माहिती बघूया. महाराष्ट्र राज्याचे नवे बलप्रमुख कोण आहेत? शोमिता बिश्वास. आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत? रवींद्र कुलकर्णी. हे मुंबई पोलीसला तुम्हाला महत्त्वाचं ठरलं. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? देवेंद्र कुमार उपाध्ये. प्रश्न क्रमांक 10, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयाची नोटा केव्हापासून चलनातून बाद केली? कधीपासून? तर ऑप्शन क्रमांक ए 19 मे 2023ला. आणि जो ऑप्शन क्रमांक बी आहे ना, 8 नोव्हेंबर 2016ला तेव्हा चलनात आली होती. म्हणजे नवीन नोटा आणलेल्या 500च्या, 2000च्या, 200च्या, 100च्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक ए विवेक देबरॉय. प्रश्न 12, 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली? ऑप्शन क्रमांक बी सात्विक पांडे. आता तुम्ही थोडा वेळापूर्वी तुम्ही बघितला, विवेक देबरॉय कशाचे आहेत? तर पंतप्रधान सल्लागार आर्थिक समितीचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 13, जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ कोणता? तर तुम्हाला प्रत्येकाला वाटेल की क्रिकेट दिलं असं. क्रिकेट नाही, तर ऑप्शन क्रमांक बी फुटबॉल आहे. जगात सर्वात लोकप्रिय खेळ आहे. आणि जे हॉकी आहे ना, हे भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. कुणाचा? भारताचा राष्ट्रीय खेळ. आणि क्रिकेट हा इंग्लंड. लक्षात ठेवा, हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. प्रश्न 14, अवयवदान दिन कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक ए 13 ऑगस्टला अवयवदान दिन असतो. बाकीच्याबद्दल माहिती बघा. 10 ऑगस्टला काय ते जागतिक जैव इंधन दिन असतो. ठीक आहे. परत 8 ऑक्टोबर तुम्हाला माहीत आहे भारतीय हवाई दल दिन असतो. 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन किंवा सर्जिकल स्ट्राईक दिन म्हटलं तरी चालेल. त्या दिवशी सर्जिकल स्ट्राईक दिन म्हणून पाळला जातो हा. आणि शेवटचा प्रश्न आहे आपला 15वा, 2024चा ऑस्कर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक ए ओपनहायमर. लक्षात ठेवा, हा IMP प्रश्न 100% पडणार. आजच्या पुरतं एवढंच. उद्या आपण भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन.
जे कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही तिने सबस्क्राईब करून घ्या. आणि जे कोणी आपल्या क्लास स्वामी विवेकानंद अकॅडमी विश्रामबागला आपली ब्रँच आहे, नवीन बॅच चालू झाली आहे 29 जुलैपासून, जे येणारा 9,000 पोलीस भरतीसाठी. जे कोणी नाही आहे तिने लवकर ॲड होऊन घ्या, लवकर ॲडमिशन करून घ्या. ठीक आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आपल्या 2 चॅनलची नावं दिली जाईल, तुम्ही त्याला जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला क्लासचाही ॲडव्हर्टाईज दिली जाईल त्यात. आणि तुम्हाला नंबर देतो स्क्रीनवर, त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या क्लासला ॲड होऊ शकता. जे सांगली भागातले आहेत त्यांच्यासाठी, किंवा बाहेरनं जरी आलं तर चालेल. ग्राउंड आणि राहण्याची सोय पण इथं केलेली आहे. ग्राउंड ही घेण्याची आपल्या इकडे सोय आहे, आणि जे राहायची पण सोय. बरेच विद्यार्थी बाहेरनं आलेले आहेत आणि रिझल्ट पण फास्ट आहे. कालच आपल्या क्लासमधल्या कमीत कमी 7 ते 8 जण भरती झालेले आहेत, आणि ह्याच्यावर पण भरपूर जण झालेले आहेत. ते आपल्या टेलिग्राम चॅनलला त्यांची टाकलेलं आहे मी, कुठल्या कुठल्या खात्यात भरती झालेत. ठीक आहे. धन्यवाद. आजच्या पुरतं एवढंच.